वैराग येथे श्री संत शिरोमणी नरहरी महाराज प्रतिष्ठानतर्फे सामुदायिक उपनयन संस्कार व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न. जय नरहरी. पुणेहून मी सौ अर्चनाताई सोनार, योग गुरु, वृत्त संपादक, ऋग्वेद सुवर्ण वार्ता. वैराग सामाजिक एकोपा आणि धार्मिक परंपरेचा संगम साधणारा एक भव्य सोहळा रविवारी वैराग येथे पार पडला. श्री संत शिरोमणी नरहरी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने सामुदायिक उपनयन संस्कार व सोनार समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 11 बटूंची मोफत मुंज, पालकांना आनंदाश्रू. प्रतिष्ठानतर्फे गरजू कुटुंबातील 11 बटूचे उपनयन संस्कार पूर्णपणे मोफत करण्यात आले. हिंदू धर्मातील 16 संस्कारापैकी एक असलेला हा मुंजी सोहळा सर्व वेदांत मंत्रोच्चारात पार पडला. बटूंना वस्त्र, जानवे, धोतर व पूजा साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी बटूंच्या पालकांच्या भावना दाटून आल्या होत्या. वैराग येथील एक बटूचे वडील म्हणाले की महागाईच्या काळात मुंज करणे आमच्यासारख्या सामान्य कुटुंबाला परवडणारे नाही. प्रतिष्ठानमुळे आज आमच्या मुलांचा हा महत्त्वाचा संस्कार पार पडला. आम्ही संस्थेचे आयुष्यभर ऋणी राहू. तर एक बटूची आई त्यांनी सांगितले की मुलाच्या गळ्यात जानवे पाहून डोळे भरून आले. आमच्या लेकाला मिळालेल्या या संस्काराची शिदोरी त्याला आयुष्यभर पुरेल. उपनयन सोहळ्याचे महत्त्व व पौराणिक संदर्भ. उपनयन म्हणजे बटूला गुरुच्या जवळ नेणे. हा संस्कार नंतर बटू द्विज होतो व त्याला वेदाध्यायाचा अधिकार प्राप्त होतो. जानव्यातील 3 पदर ऋषी, देव आणि पितृऋणांनी जाणीव करून देतात. पौराणिक कथांमध्ये या संस्काराचे महत्त्व आहे. वामन अवताराने उपनयनानंतर बळीराजाकडे 3 पावले जमीन मागून त्रैलोक्य प्राप्त केले. गायत्री मंत्राच्या प्रभावाने सावित्रीने सत्यवानाने प्राण परत आणले. विशेष म्हणजे ज्या संत नरहरी सोनारांना प्रत्यक्ष महादेवांनी स्वतःच्या पिंडीवरील सोन्याचे जानवे काढून दिले होते, त्यामुळे सोनार समाजासाठी हा संस्काराला विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. 15 कर्तृत्ववानांचा राज्यस्तरीय सन्मान. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात शिक्षण, उद्योजकता, समाजसेवा, कला, प्रशासन व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सोनार समाजातील 15 मान्यवरांचा शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये सुवर्ण वार्ताचे मुख्य संपादक दिनेश येवले यांना उत्कृष्ट पत्रकार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मात्र काही अपरिहार्य कारणामुळे त्यांना हा सोहळ्यात प्रत्यक्ष सहभागी होता आले नाही. या संदर्भात त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की नरहरी महाराज यांच्या नावाने होणाऱ्या या पवित्र सोहळ्यात सहभागी होता आले नाही याची मनापासून खंत आहे. मात्र उत्कृष्ट पत्रकार म्हणून माझी निवड करून जो सन्मान दिला त्याबद्दल मी प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. हा पुरस्कार माझी जबाबदारी आणि वाढवणारा आहे. आयोजकांनीही लवकरच त्याला सन्मान चिन्ह सुपूर्द केले जाईल असे जाहीर केले. इतर सत्कारामूर्तीच्या प्रतिक्रियाही भारावून टाकणाऱ्या होत्या. शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त करणाऱ्या प्राध्यापक सीमा क्षीरसागर, लातूर म्हणाले की आपल्या समाजाने दिलेला हा सन्मान माझी जबाबदारी वाढवणारा आहे. नव्या पिढीला घडवण्यासाठी मी आणखीन जोमाने काम करेल. तर उद्योजक श्रेणीत गौरवलेले युवा उद्योजक अमित वेदपाठक पुणे यांनी सांगितले की नरहरी महाराजांच्या विचारांवरती चालणाऱ्या संस्थेचे केलेला हा सत्कार माझ्यासाठी ऊर्जा देणारा आहे. मान्यवरांची उपस्थिती व विचार. कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी अविनाश पंडित कोल्हापूर होते. स्वागताध्यक्ष श्रीनिवास बानकर यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रमुख पाहुणे राजेंद्र पारखे सर, संतोष कळमकर व निलेश भैया धाराशिवकर यांनी नरहरी महाराजांचे विचार व समाज एकजुटीवरती मार्गदर्शन केले. अविनाश पंडित म्हणाले की केवळ धार्मिक विधी न करता समाजातील गरजूंना आधार देणे हीच खरी नरहरी महाराजांना अपेक्षित सेवा आहे. समाज बांधवांच्या भावना. संपूर्ण दिवस वैराग नगरीमध्ये भक्तिमय वातावरण होते. कार्यक्रमाला उपस्थित ज्येष्ठ समाज बांधव देवीदास पंडित म्हणाले की आजच्या धगधगीच्या जीवनामध्ये आपल्या मुलांना संस्काराची गरज आहे. प्रतिष्ठानने मोफत मुंजी लावून खूप मोठे काम केले आहे. पुरस्कारामुळे समाजातील चांगल्या लोकांचे काम समोर येते. महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनीता सोनार यांनी सांगितले की सर्व समाज एका छताखाली आला. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद होता. असे सोहळे वारंवार व्हावेत. आयोजनात परिश्रम. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष राहुल वेदपाठक, उपाध्यक्ष संतोष सोनार, सचिव आनंद क्षीरसागर यांच्यासह अमोल सोनार व संजय काका पंडित यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली. सूत्रसंचालन मनोज पंडित यांनी केले तर आभार आनंद क्षीरसागर यांनी मानले. एकंदरीत धार्मिक परंपरा, सामाजिक बांधिलकी आणि कर्तृत्वाचा गौरव या त्रिसूत्रीचे नटलेला हा सोहळा वैराग परिसरात अविस्मरणीय ठरला. यापुढेही असे उपक्रम राबवणारा निर्धार प्रतिष्ठानने व्यक्त केला आहे. धन्यवाद. जय नरहरी.